मिली तो कोण आहे काय हे गेला काय दिनेश कुठे गेला दिनेश दिनेश मारते वाटतं मला शॉर्ट पिच गेंद बढ़िया गेंद और बढ़िया गेंद के साथ बीट किया रुपेश गायकवाड़ एक होनहार खिलाड़ी और बहुत ही अच्छे दिल के हैं। मयूर ये बात है कि मैं बतौर एक टीचर रहता तो मुझे कोई पहचानता नहीं था, लेकिन कमेंटेटर की भूमिका में हर गांव में 2 या 3 से दोस्त रहे हैं। मयूर देशमुख हो या रुपेश गायकवाड़ हो, यहाँ पर आदेश गेंदबाज बैट्स, यहाँ पर बल्लेबाजी के स्ट्राइकर, ओहो स्टैंड है डिलीवर पलड़े में गेंद और 6 रन डीजे। बढ़िया गीत बजा रहे हैं, हालांकि मराठी हिंदी गीत बजा रहे हैं, कोली गीत भी बजा रहे हैं। डीजे रितेश अगली गेंद शॉर्ट पिच गेंद, वाह कड़क CHABU के चाबुक शॉट शॉर्ट पुल 6 रन सक्सेसफुल डीजे। हाँ बराबर है। चलिए सागर ढोकले को भी हम देख रहे हैं, फल्यान में बहुत ही अच्छा उन्होंने हमें सहयोग किया था, मिडॉन पर वो फील्डिंग कर रहे हैं। ये भी 3 गेंदे और 3 सक्सेसफुल शॉट 4 रन डीजे। थैंक यू डीजे, कमाल के शॉट्स लगे हैं। 16 रन स्कोर बोर्ड पर आए हैं। रायगढ़ प्रीमियर लीग खेलने वाले अल्पेश दलवी गेंदबाजी पर दाहिने हाथ से ओवर द विकेट, शॉर्ट पिच गेंद और कैच हो सकता है। और जिस खिलाड़ी ने आक्रमण किया था उसे चलता करने में कामयाबी की है अल्पेश दलवी ने, और एक अच्छे बल्लेबाज यानी कि बल्लेबाज का नाम आदेश यहां पर एक बड़े स्ट्रोक की मंशा में आउट होते हुए डीजे। आखिरी गेंद का खेल शेष, हालांकि बल्लेबाजी पर आए हैं सैंडी गायकवाड़, एक बड़ा नाम, एक बहुत ही आक्रामक बल्लेबाजी के लिए आमादा उठते हैं ऐसे बल्लेबाज स्ट्राइक रेंज पर, लेकिन ये दोनों ही खिलाड़ी ऐसे एक दूसरे के सामने खेल चुके हैं, इसके लिए कहीं ना कहीं रणनीति अलग होंगी। पावर प्ले की पहली ओवर की आखिरी गेंद, रॉय हमें नजर आते हुए, रॉय की नजरों से बच पाना मुश्किल नहीं नामुमकिन। तेज गेंद के साथ इस ओवर की समाप्ति, इस ओवर के प्रायोजक थे आदरणीय अजय जी अधिकारी। 1 ओवर का खेल समाप्त, और 1 ओवर के समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर 16 रन बने हैं। आदरणीय सतीश देसाई, इनके माध्यम से इस पूरे लीग के लिए टी शर्ट्स और यूट्यूब हमें दी गई है, उनका भी विशेष आभार। आशीष भाई शेलके, इनके माध्यम से पूरे प्रतियोगिता के लिए 1, 2, 3 और 4 नंबर की चमचमाती ट्रॉफीज हम देख रहे हैं। आदरणीय शरद शेठ पालवे और आदरणीय दत्ता शेठ पालवे, इनके माध्यम से इस पूरे प्रतियोगिता के लिए सम्मान चिन्ह दिए गए हैं, उनका भी विशेष आभार। राजेश जी परदेशी, अमोल जी धुमाल, संतोष जी देशमुख, इनके माध्यम से इस पूरे प्रतियोगिता के लिए मंडप की व्यवस्था दी गई है, उनका भी विशेष आभार। बालराम आंग्रे, संदेश जी लोंडे और आदरणीय हमारे मानखोरी के उप सरपंच विलास दादा पालवे, इनके माध्यम से बॉल हमें दी गए हैं, उनका भी विशेष हम आभार व्यक्त करेंगे। मैच की ओर बढ़ते हैं। कुमार
गाउड से यहाँ पर गेंदबाजी की बागडोर संभालेंगे। स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज का नाम संकेत। पारी की पहली ओवर समाप्त हो चुकी है, 16 रन बने हैं। अगर यहाँ पर इस टीम की अगर हम बात करें तो अल्पेश और रुपेश, इन दो खिलाड़ियों को छोड़कर बड़ा नाम इस टीम में नहीं नजर आ रहा है, लेकिन बड़ा नाम न होने के बावजूद भी वो बड़ा काम कर सकते हैं, ये ध्यान में रखना होगा आपको। हिमा दास, अपने बाबा ने 200 रुपए की उनको शूज दिए थे, उसके ऊपर उन्होंने आदिदास लिखा था, लेकिन आज आदिदास अपने शूज पर हिमा दास का नाम लिखता है। तो ये है समय समय की बातें, समय का चक्र घूमता रहता है। शॉर्ट पिच गेंद, हुक शॉट, 6 या 4, कितने रन सर? 6 रन। डीजे हा? प्रसाद शेडगे, आपण यायचं, आपल्याला खूप वेळ आम्ही आपली वाट पाहतोय। 22 रन ऑन बोर्ड, 22 रन बने हैं। 22 तारीख सबको याद है, इस पूरी प्रतियोगिता में बहुत कारनामा किया है 22 तारीख ने। 22 नवंबर 1975 वानखेड़े स्टेडियम में पहली गेंद गिरी थी। हालांकि पहली ग्राउंड भारत की तरफ से बॉम्बे जिमखाना थी, उसके बाद मद्रास का वो ऐतिहासिक स्थल जहां पर 1932 में वो मुकाबला खेला गया। पहली गेंद 6 रन, 22 रन, 22 ऑन बोर्ड। इस बार तेज गेंद और उतनी ही तेज शॉट ऑन साइड पर, गेंद कारपेट को चीरती हुई मिड विकेट पर। हालांकि कई मोबाइल कॉल्स आपको आते हैं, आप आपकी पर्सनल जानकारी ना दें। बालराम गायकवाड़ ने भी ऐसी पर्सनल जानकारी दी। एक लड़की की आवाज सुनकर लगभग 27,000 उनके अकाउंट में से निकाले गए बालराम गायकवाड़ के, लेकिन उनको कोई फर्क नहीं पड़ता। चर्चा बढ़ा है, खर्चा भी बढ़ा है। यहाँ पर लगातार 2 गेंदे बिंदी आए हैं, एक सिंगल आई, एक डॉट, एक छक्का जरूर आया है। कुल मिलाकर टोटल स्कोर 23 रन 23। आदरणीय बाळासाहेब ठाकरे इन्होंने कहा था की मुंबई आपली आहे, आपली, आणि इथे आवाज ही आपलाच पाहिजे। इनसाइड एज, अच्छी फील्ड रुपेश गायकवाड़ द्वारा। रुपेश गायकवाड़ भी एक बहुत ही अनुभवी खिलाड़ी है। रुपेश को पता है कि हमारी टीम में सभी नवयुवक हैं, उन नवयुवकों को लेकर आपको आगे बढ़ना है। 1966 शिवसेना की स्थापना की। सैंडी का ये तीसरा डॉट गेंद। आज पानी बहुत आ रहा है, अच्छी बात है, पानी की पाइपलाइन। अच्छा हेलीकॉप्टर, और ये कैद लॉन्ग ऑन पर। डीजे थैंक यू डीजे। लोग हालांकि टुकुर टुकुर हमेशा देखते, लेकिन क्रिकेट के खिलाड़ी क्या देखते हैं सिद्धू? क्रिकेट के खिलाड़ी देखते बल्ला, देखते गेंद, देखते ट्रॉफी, ना ही जो बाकी की चीजें हैं। सुशील गायकवाड़ और आदरणीय नागेश देशमुख, इनके माध्यम से मैन ऑफ द मैच की ट्रॉफीज रितेश जी नामदार, नीतीश गायकवाड़, शिगवन साहब, इनकी ओर से भी विशेष यहाँ पर हमें मदद। आदरणीय राजू शेठ काटकर, इनके माध्यम से कूलर मैन ऑफ द सीरीज के लिए। महीन जी बारणेकर, इनके माध्यम से पानी की व्यवस्था। गणेश जी कानडे, रविंद्र खंडागले, सामाजिक कार्यकर्ता, उनकी ओर से भी मदद। संजय जी मोरे, आदरणीय मिलिंद दादा देशमुख, इनके माध्यम से भी इस पूरी प्रतियोगिता के लिए सहयोग। बिंदी गेंद के साथ इस ओवर की समाप्ति। 2 ओवर, और पहले ओवर में 22 आए, 16 आए थे ना, इस ओवर में मात्र 5 रन आए हैं, 7 रन आए हैं। कमाल की ओवर रही है इस पूरी प्रतियोगिता के लिए। गणेश जी वागोस्कर, मनीष जी वागोस्कर, राजेश जी कुंभार, प्रदीप जी वागोस्कर, यशवंत जी मुसरे और शिवशक्ति क्रीड़ा मंडल कुंभारवाली की ओर से ग्राउंड की व्यवस्था। विठ्ठल जी सिंधकर, सतीश जी पवार, प्रकाश जी आवासकर, बबन जी बोलिटकर, नरेश जी खानेकर, मंगेश भाई तड़ेकर, इनके माध्यम से, प्रशांत जी साळुंके, इनके माध्यम से भी विशेष हमें मदद। राम भाऊ आंग्रे, दत्ता शेठ सकपाळ, अनंता जी गोळे,
इनके माध्यम से भी विशेष स्वागत। आदरणीय राजू शेठ काटकर इनके माध्यम से मैन ऑफ द सीरीज के लिए कूलर। आदरणीय अजय जी अधिकारी इनके माध्यम से डीजे व्यवस्था, इन सभी का हम विशेष आभार व्यक्त करेंगे। आज पूरे प्रतियोगिता के लिए हमने मयूर पाठारे, अनिकेत, अमित इनको श्रद्धांजलि अर्पित कर कर इस पूरे प्रतियोगिता की शुरुआत की है। अच्छा आगाज हुआ है, अंजाम भी अच्छा जाएगा। आदरणीय हमारे मित्र जिन्होंने आज हमें बहुत अच्छी हमारी मेहमान नवाजी की, आदरणीय दिनेश जाधव, वे भी यहाँ पर अब आ चुके हैं, उनका भी विशेष हम स्वागत करेंगे। जैसे ही ओवर खत्म होता है, एक इनिंग खत्म होती है, उनकी ओर हम बढ़ेंगे। सागर ढोकले इनका ये मुकाबला, इनका ये स्पेल, गणेश गणेश या हमारे काशीनाथ दादा तिड़के देख रहे होंगे। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज संकेत, लेफ्ट आर्म राउंड विकेट, शॉर्ट पिच गेंद, हुक शॉट, ऊपरी किनारा और गेंद सीधी लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन। डीजे 29 रन बने हैं। विठल तेलंगी भी अपनी खूबसूरत बालों को सहलाते हुए पीछे उनको ले जा रहे हैं। हमारी नजर है सबके ऊपर। अंदर की तरफ गेंद आई थी, अपील जरूर किया था। अच्छी गेंद के साथ वापसी की है सागर ढोकले ने। फल्यान का वो ऐतिहासिक ग्राउंड, बहुत ही अच्छा आयोजन उनका भी रहता है। हालांकि बहुत लंबी है उनका गांव, इसलिए ज्यादा ओपन के मुकाबले, ओपन के खिलाड़ी वहां पर नहीं पहुंच पाते। प्रणीत कड़ू आज नहीं नजर आ रहे हैं। सुबह वे हमें दिखाई दे रहे थे। अच्छी गेंद, गेंद चरणों में, फ्लिक का शॉट, स्वयं कप्तान अल्पेश जलवे गेंद के नीचे, अच्छा थ्रो। हालांकि मयूर जी देखिए, फील्डिंग भी उतनी ही मायने रखती है जितनी की बल्लेबाजी या क्षेत्ररक्षण। कोई भी गेंदबाज बगैर क्षेत्ररक्षण के सहाय से आगे नहीं बढ़ सकता। दर्शक देखिए बिल्कुल शांत स्वभाव से मुकाबला जीत देख रहे हैं। और टाइगर अभी जिंदा है, इनके माध्यम से 100 रुपए का इनाम भी आ चुका है। उन्होंने कहा कि बार बार हमारा नाम लो, लेकिन नाम बताना वो भूली है। उन्होंने बहुत पैसे लगाए थे पड़गौली के टूर्नामेंट में, अंत तक उनको शांत रखना पड़ा कि बस अब पैसे मत लगाइए आप। घूमकर खेलने का प्रयास, हालांकि कई टीमें ऐसी हैं, एक बार देखिए उनको एक दो खिलाड़ी के बाद कोई खिलाड़ी नजर ही नहीं आ रहा है। आपकी क्या, आपकी टीम अच्छी थी वैसी बात नहीं है। टीम सबसे अच्छी तो मुझे मंगेश चौहान और नीलकृष्ण लायंस की नजर आ रही है। वाह, डांसिंग डाउन द ट्रैक अगेंस्ट द स्पिन, स्टेप आउट किया और पेस का इस्तेमाल किया। 6 रन मिड विकेट के ऊपर से, शानदार 6। छत्तीस, 36 ऑन बोर्ड, 36 धावा। सुधागढ़ के किरण पवार, शिवा दलवी बैकफुट पर गए, शानदार अपरकट, एक टिप्पा गेंद मैदान के बाहर जाती हुई, लेकिन अच्छी फील्ड वहां पर, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर। शिवा दलवी आज बहुत पैसा लुटाते हैं अपने क्रिकेटिंग किट पर। किरण पवार सुधागढ़ के, देखिए बहुत ही, और एसोसिएशन के शरद चंद्र पवार साहब सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। ये अंतिम गेंद, 6 2 छक्के जड़े हैं। कुल मिलाकर इस ओवर में 13 रन आए हैं। 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ और स्कोर बोर्ड पर लगे रन 36, 12 रन प्रति ओवर बने हैं। ज्यादा टीम मीटिंग ना करें, समय समय पर बड़े लोगों की राय लेनी चाहिए और शाम के समय पर चाय भी बहुत जरूरी है। छोटूलाल गुप्ता, देखिए उनका भी चेहरा खूबसूरत नजर आ रहा है। हालांकि
हॅलो. हॅलो. चला, कोणत्या प्रकारे टाइमपास करू? अंपायर तरी जायचंय, पंचांनी जायचंय. तर चला मित्रांनो, टाइमपास करू नका, लवकरात लवकर सामना चालू आहे याच्याकडे लक्ष द्या. चला चला पंच. चला, पंचांना विनंती असेल की कृपया मैदानाचा ताबा घ्या. चेंडू पाठवा. आर्या लाईन्स 4 षटकात 45 धावा, विजयासाठी 46 धावांची गरज. नाणेफेक जिंकलं होतं ते म्हणजे मयूर स्मृती 11 संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. तर याच्यानंतरचा सामना अर्णव फायटर्स आणि रिया रायझिंग स्टार या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. अर्णव फायटर्स विरुद्ध रिया रायझिंग स्टार या दोन्ही संघाच्या संघनायकांना शेवटचा कॉल असेल की त्यांनी कृपया अतिथी मंचाकडे नाणेफेकीसाठी यायचंय. तर विजयासाठी 46 धावांचं आव्हान आहे. गोलंदाज अल्पेश दळवी आणि सागर ढोकळे ही सलामीची जोडगोळी मैदानात. एक पपारळीचा वंडरबॉय तर दुसरा फल्ल्यांचा अतिशय जबरदस्त असा फलंदाज. हे दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने आहेत. मला वाटते स्ट्राईकला आहे सागर. तर विजयासाठी 46 धावांची गरज, म्हणजेच 11.5 धावांच्या सरासरीने फलंदाजी धावा करायचे आहेत. गोलंदाज संकेत गोलंदाजीची कमान सांभाळले. पहिलं षटक. पंच आमच्याकडे इशारा करतायत समालोचक कक्षाकडे की सामना चालू होतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज संकेत सज्ज झालाय. डावखुरा फलंदाज सागर ढोकळे याला. 24 चेंडू 46 धावा. हा चेंडू डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू उसळी घेतोय. स्वैर अवंतर स्वरूपात धाव फलकाला सुरुवात होते. तर सन्मान्य दत्ताशे गावस्कर माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत परळी यांचं पुन्हा व्यासपीठावर आगमन होत आहे. त्यांचं मी स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. थोडासा खराब चेंडू. ओ सुरेख चेंडू. अपील करताना पंचांनी मात्र अपील फेटाळले. निर्धाव चेंडूच्या दरम्यान सांगता पंच गोलंदाजनी कॅप काढून गोलंदाजी करायची. गोलंदाजच्या डोक्यावर जी कॅप आहे ती त्याने काढायची आणि नंतर गोलंदाजी करायची. हो सुरेख चेंडू. चांगला प्रयत्न. चेंडू सीमारेषेबाहेर जाते की काय, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण आणि
या 2 धावा शिवा दळवी नाणेफेकीसाठी आलेत. सुधागडचा किरण पवार म्हणून ज्याला ओळखलं जातो तो शिवा दळवी मात्र इथे हजर आहे. अर्णव फायटर्स आणि रिया रायझिंग स्टार रिया रायझिंग स्टारचा संघनायक इथे आलाय. अर्णव फायटरचा संघनायक आले, दोघे आले. तर पुन्हा एकदा सुरेख चेंडू. 4 धावा. जबरदस्त फटका. अल्पेश दळवी च्या बॅट मधून आलेला हा चौकार. अनवर फायटर्स नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. हा चेंडू तर मोठा फटका मारायचा होता, प्रयत्न फसतोय. बाईकच्या स्वरूपात ही धाव फलकावर येते. धावसंख्या 7. एक चौकार देऊन सुद्धा कमबॅक केलंय या षटकात. तर अर्णव फायटर्स संघाने नाणेफेक जिंकल्याने रिया रायझिंग स्टारला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना माझी विनंती असेल की आपण कोणत्याही वेळ दौडायचा नाहीये. एक षटक 5 मिनिटं, 4 षटकं 20 मिनिटात संपली पाहिजेत. सागरचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडू जातोय एक्स्ट्राच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिरावते ती 7 वर. अंतिम चेंडू या षटकातला. चांगलं षटक म्हणावं लागेल संकेतचा. मयूर स्मृती संघ एकंदरीत 4 षटकात 46 धावांची गरज असताना हा मात्र चौकार. या 4 धावांशी षटक संपते. एक षटकांती धाव फलकावर धावा लागल्या ते म्हणजे मयूर स्मृती संघाच्या 11. पाणी घेऊन जा पंचाला. पाणी घेऊन जा. पंच कमीत कमी 2 षटक होऊ द्या. तिथे पाहिजे पाणी. बालराम गायकवाड. अर्णव फायटर्स चे सर्व खेळाडू जिथे आहे त्या जागेवर त्यांनी यायचंय. सर्व खेळाडू अर्णव फायटरचे. शिवा दळवी यांची तुम्हाला विनंती आहे का तुम्ही जिथं होते त्या जागेवर सगळ्या खेळाडूंनी यायचे. तर रिया रायझिंग स्टारचे सर्व खेळाडू स्टेजच्या उजव्या साईडला यायचे. रिया रायझिंग स्टारचे सर्व खेळाडू स्टेजच्या उजव्या साईडला जमायचे. तर चला एक षटकाचा खेळ संपला. एक षटकांती धाव फलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 11 धावा. सलामीची जोडी अजून मैदानात आहे. अल्पेश दळवी आणि सागर ढोकळे. सागर वैयक्तिक 5 धावांवर फलंदाजी करतोय तर अल्पेश दळवी 4 धावांवर फलंदाजी करतोय आणि एक मात्र अवांतर स्वरूपात आलेली धाव. अशा एकूण मिळून 11 धावा धाव फलकावर लागल्या त्या म्हणजे मयूर स्मृती संघाच्या विजयासाठी एकंदरीत 46 धावांचं लक्ष्य असताना आता मात्र 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. 18 चेंडू आणि 35 धावा. दमदार फलंदाजी करावी लागेल या 2 फलंदाजांना. सामना खेचून आणावा लागेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल आर्या लाईन्स संघाच्या गोलंदाजांना.
अजय अधिकारी यांची आर्या लायन्स, अजय अधिकारी चंद्रकांत शिर्के यांची आर्या लायन्स. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतो का पाहूया. चांगला चान्स आणि हा नो चेंडू आहे. फ्रंट फूट नो. पंच अतिशय तटस्थ आहेत. पंचांशी कोणत्या प्रकारे वाद घालू नये. चला लवकर सामना चालू करा. चला पंचांबरोबर वाद घालू नका. धाव संख्या या 3 धावेनिशी धावसंख्येवर पोहोचते ती म्हणजे 14 वर. हा चेंडू फ्रीट असणार आहे. तर अल्पेश दळवी या चेंडूवर मोठा फटका घेतोय का पाहूया. फ्रीटचा फटका म्हणजे फलंदाजांना एक बक्षीस गिफ्ट असतं, गिफ्ट. आणि हा फुलटॉस चेंडू, आणि हा फुलटॉस चेंडूचा मात्र समाचार घेतलाय. हा मात्र षटकार डीजे. थँक्यू डीजे. धावसंख्येवर पोहोचले ती 20 वर. विजयासाठी 26 धावांची गरज आहे. अजून 26 धावा. हा पण फुलटा चेंडू, चेंडू मात्र जबरदस्त. 1 बाउन्स, 3 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, सीमारेषेच्या बाहेर. आता मात्र अल्पेश दळवी जबरदस्त फलंदाजी करतोय. ही विकेट अतिशय महत्वाची आहे. पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू जातोय. आता मात्र क्षेत्ररक्षक सँडी गायकवाड चेंडू खाली येतोय, चेंडू फेकतोय. तेपर्यंत एक धाव मात्र फलंदाज पूर्ण करतोय आणि एक धावानिशी धाव संख्या जाऊन पोहोचते 25 वर. आता मात्र येणारे 15 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. 15 चेंडू 21 धावा. हो सुरेख चेंडू, चेंडू त्याला कटवायचा होता. तळव्याच्या दिशेने प्रयत्न फसतोय. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते. नक्कीच अशा चेंडूची गरज आहे आर्या लायन्स सांगायला, जर सामना जिंकायचा असेल. कारण सलामीची जोडी अजून मैदानात आहे. तरी जोडी फोडण्यात मात्र नाही, ते म्हणजे फलंदाजांना.
हॅलो 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 हॅलो. तर चला येणारे 12 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज. कोणता संघ हा सामना जिंकतोय? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. उरलेले 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. अल्पेश दळवी आणि सागर ढोकले सलामीचे फलंदाज मैदानात अजून तैनात आहेत. तर आर्या लायन्स संघाचे गोलंदाज सुद्धा सज्ज आहेत गोलंदाजी करण्यासाठी. पाहूया राहुल मोरे गोलंदाजी करते सागरसाठी. राहुल मात्र या षटकात चांगली गोलंदाजी केली तर आर्या लायन्स संघ नक्कीच विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचू शकतो. फुलटॉस चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये, परंतु एकच धावावर समाधान मानावं लागतंय फलंदाज सागरला. आणि आता मात्र स्ट्रायकर एंडकडे जातोय तो म्हणजे अल्पेश दळवी. वैयक्तिक 20 धावांवर फलंदाजी करतोय, परंतु शिवशक्तीचा तो फलंदाज म्हणजे अल्पेश भाऊ कल्पेश ज्यानं 17 चेंडू मध्ये तब्बल 70 धावा कुठून काढल्या होत्या याच संघाविरुद्ध, आर्या लायन्स संघाविरुद्ध जबरदस्त खेळी. आणि त्या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्यांना भेटलं होतं. तसेच गोविंद साळुंके याने सुद्धा काल अप्रतिम अशी फलंदाजी केली. तुमचा आवाज आम्हाला ऐकू येत होता, मी काल इथे नव्हतो पण तुमचा आवाज मात्र आमच्यापर्यंत पोहोचत होता. दरम्यान पंचांनी 2 हात समांतर रेषेत करून आम्हाला सांगितलं हा वाईट चेंडू आहे, म्हणजेच अवंतर स्वरूपात एका धावेची भर पडते धावफलकात. धावफलक 32 धावा. तर येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. तर रोहन मोरेला मात्र इथं काहीतरी करिश्मा करायला लागेल. राहुल मोरेला काहीतरी करिश्मा करायला लागेल. एखाद विकेट. आणि हा फलंदाज मात्र अल्पेश दळवी बाद होतोय. मी आधीच बोललो होतो एखादं विकेट जर मिळू शकले तर या सामन्यात आर्या लायन्स संघ कमबॅक करू शकतो. मित्रांनो हा सामना अतिशय अटीतटीचा होईल यात काही शंका नाही. अजय अधिकारी आणि चंद्रकांत शिर्के यांचा आर्या लायन्स आणि आपण पाहतोय सचिन मोहिते यांचा मयूर स्मृती 11 संघ, या 2 संघादरम्यान ही लढत इथे प्रेक्षकांना पाहायला मिळते. एकंदरीत या सामन्यामध्ये प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आमंत्रित केलं होतं ते म्हणजे मयूर स्मृती संघाच्या कर्णधारांनी फलंदाजीसाठी आर्या लायन्स संघाला एकंदरीत 45 धावा झाल्या. ते विजयासाठी 46 धावांची गरज होती. तर आता मात्र रुपेश गायकवाड 10 चेंडू आणि 14 धावा. 10 चेंडू आणि 14 धावा. रुपेश गायकवाड जबरदस्त असा फलंदाज आहे. सँडी गायकवाड, रुपेश गायकवाड आणि स्वप्नील सूर्यवंशी या तिघांची बॅट धरायची स्टाईल एकच आहे. आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय तर राहुल मोरे याला पुन्हा एखादा करिश्मा करावा लागेल या सामन्यात कमबॅक करण्यासाठी. हो सुरेख चेंडू, जबरदस्त असा चेंडू, परंतु एक धाव मात्र मिळते. बॅटची कडा घेऊन गेलाय चेंडू. धावसंख्या 33. नऊ चेंडू आणि 13 धावांची गरज. एखादा चौकार या सामन्यात कलाटणी देऊ शकतो तर एखादी विकेट्स या सामन्यात मात्र आर्या लायन्स संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवू शकते. पाहूया राहुल मोरे जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत तरी यानं चांगली गोलंदाजी केली या षटकात. 3च धावा दिल्यात. सुरेख चेंडू मात्र जातोय लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा काही प्रयत्न नाही. एकाच धावावर मात्र सागर याने समाधान मानले.
राहुल याची अप्रतिम गोलंदाजी. शेवटच्या षटकात निलेश किमान 9 ते 10 धावा जर राहिल्या तर नक्कीच हा सामना अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचेल. तर नक्कीच आर्या लाईनचे संघमालक अजय अधिकारी आणि चंद्रकांतजी शिर्के नक्कीच खुश असतील या आपल्या संघाच्या कामगिरीवर, कारण 46 धावांचं लक्ष्य असताना गोलंदाजांनी जी गोलंदाजी केली आणि रोखून धरले या मयूर स्मृती संघाला. आता मात्र फुलटॉस चेंडू होता, चेंडूचा फायदा त्याला घेता आला, बाईकच्या स्वरूपात ही धाव फलकात येते. दरम्यान मला वाटते लेग बाईकच्या स्वरूपात एक धावसंख्या 35. विजयासाठी आता 7 चेंडू बाकी आहेत आणि 11 धावांची गरज. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. निलेश, हा चेंडू सुद्धा निर्धाव आला तर शेवटच्या षटकात 11 धावा राहू शकतात आणि एखाद्या गोलंदाजासाठी फायटिंग टोटल जी असू शकते तो फाईट देऊ शकतो त्या 11 धावांमध्ये. शेवटचा गोलंदाज कोण असेल? नक्कीच हा चेंडू मॅचला कलाटणी देऊ शकतो. या चेंडूवर जर चौकार षटकार बसला तर हा चेंडू विजयाच्या समीप नेऊन ठेवेल मयूर स्मृती संघाला. तर हा चेंडूचा डॉट निघाला तर नक्कीच अजय अधिकारी यांची टीम. हो, पुन्हा ब्लॉक होईल चेंडू. जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे या गोलंदाजाची. 6 चेंडूत नक्कीच निलेश फक्त 6 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात आणि या सामन्यात मात्र रंगत आता मात्र आली. तर मी विनंती करील आर्या इलेव्हन संघाच्या संघनायकाला कोणत्या प्रकारे टाइमपास करू नका आणि सामना त्वरित चालू करा. आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे आजच्या दिवसातले. 6 चेंडू आणि 10 धावा. डीजे हॅलो, चला लवकर, टाइमपास करू नका. चला पंच, आर्या लाईन संघाच्या संघनायकाला माझी विनंती असेल की लवकरात लवकर हा सामना सुरू करायचा आहे. मला वाटते तर रवींद्र, मला वाटते शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी. वैभव माडपे जबरदस्त असा गोलंदाज आहे. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. तर निलेश, पहिले 2 चेंडू या पहिल्या 2 चेंडूवर सामन्याचं भवितव्य अवलंबून आहे. पहिल्या 2 चेंडूवर 2 डॉट बॉल किंवा एखाद विकेट आर्या लाईन संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवू शकतो, किंवा पहिल्या 2 चेंडूमध्ये एखादा चौकार एखादा षटकार मयूर स्मृती संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवू शकतो. पडगवलीचे आमचे निकम भाऊजी यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आले. नक्कीच टाइगर अभी सो गया है और पडगोली का शेर अभी जाग चुका है. निकम भाऊजी बिलकुल पंढरी शेठ फडके यांचे समर्थक आहेत. नक्कीच मंगेश सुतार यांना विनंती असेल की त्यांनी अतिथी मंचाकडे यायचंय. तर डीजे मास्टरना विनंती असेल का ब्रेक मध्ये तुम्ही पंढरी शेठ फडकेंचं एक सॉन्ग इथे लावा. दरम्यान हा चेंडू झेल होता परंतु झेल सुटतोय. नक्कीच निलेश, एक धाव मात्र
सागरने घेतले. एक धावेची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 वर. विजयासाठी 5 चेंडू आणि 9 धावा. चला, नो टाइम पास, नो टीम मीटिंग, इस मुकाबले को जल्द से जल्द खत्म करना है हमें. ये वॉइस है हमारे गुरु प्रवीण दुगाड़ी जी. शायद परसों हमारे साथ होंगे, कल से ही जुड़ जाएंगे. चला मित्रांनो, आपल्याला बरेच सामने खेळायचे आहेत. काय करताय तुम्ही? राहुल, काय एवढा टाइमपास नकोय आपल्याला. आपल्याला अजून पुढचे सामने खेळवायचे आहेत. 5 चेंडू आणि 9 धावा. हो, ब्लॉक चेंडू होता. रुपेशने चेंडू तटवला. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार, चेंडू फेकणार. तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली ती रुपेशने. धावसंख्येत बदल होते. धावसंख्येत जाऊन पोहोचते 38 वर. विजयासाठी 4 चेंडू आणि 8 धावा. येणारे 2 चेंडू या सामन्याचं भवितव्य बदलू शकतात. चार चेंडू आणि 8 धावा. चेंडू मागे 2 धावांची सरासरी. तर एखादा षटकार, एखादा चौकार मयूर स्मृती संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवू शकतो. ते एखादी विकेट मात्र आर्या लाईन्स संघाला या स्पर्धेमध्ये कमबॅक करू शकते, या सामन्यात कमबॅक करू शकते. अतिशय सुंदर वातावरण निलेश आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. किती मेहनत इथे करताना दिसत आहेत सुधागड सामाजिक व सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य. जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. एवढं चांगलं आयोजन. चेंडू सीमा पार जातो की काय? गगनचुंबी गगनभेदी षटकार. डीजे थँक्यू डीजे. 3 चेंडू 2 धावा. मित्रांनो, स्पर्धा अजून संपली नाही. कोणी हारलेलं नाही, कोणी जिंकलेलं नाही. येणारे 2 चेंडू या स्पर्धेचं भवितव्य बदलू शकतात. तर या चेंडूवर एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि एकाच धावेवर समाधान. स्कोर इज लेवल. 45 धावा धाव फलकावर लागल्यात आणि 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. दोन चेंडू आणि 1 धाव. चला, टाइमपास नकोय, चेंडू टाकून घ्या. 2 चेंडू आणि 1 धाव. 2 निर्धाव चेंडू आणि एखादी धाव या सामन्याला कलाटणी देऊ शकते. चला लवकर, खूप टाइमपास चालला यार तुमचा. आणि हा चेंडू टीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग